10वी आणि 12वीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तसा निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलाय। 12वीची परीक्षा ही मे अखेर होणार आहे, तर 10वीची परीक्षा ही जून महिन्यात होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा होणार की नाही याबद्दल सुद्धा साशंकता होती। ती ऑफलाईन पद्धतीने होणार की ऑनलाईन पद्धतीने होणार अशा अनेक चर्चा सातत्याने होत होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षा या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। 10वीची परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे, तर 12वीची परीक्षा ही मे अखेर होण्याची शक्यता आहे। या सगळ्याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना काय माहिती दिली आपण पाहूया। 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे। 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल, की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील। ही चर्चा करत असताना मधील काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, त्या ठिकाणी असलेले शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, TCS, गुगल यांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या। या व्यतिरिक्त जे इतरही बोर्ड आहेत त्या बोर्डांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की राज्य शासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा असं सुद्धा आता या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल। तेव्हा 10वी आणि 12वीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा ही मे अखेरीस होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आता जो महत्त्वाचा निर्णय अपेक्षित होता तो निर्णय आलेला आहे। खरं तर 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी हे संभ्रम अवस्थेत काहीसे पाहायला मिळत होते, त्या दृष्टीनं पालकांची सुद्धा चिंता वाढलेली होती आणि आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या सगळ्याबाबत चर्चा केल्यानंतर, बैठका घेतल्यानंतर हा निर्णय अखेर जाहीर केलेला आहे। 12वीची परीक्षा ही मे अखेर होतीये, तर 10वीची परीक्षा ही जून महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वी जी शालेय आणि कॉलेजच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा परीक्षा असतात त्या परीक्षांचा निर्णय अखेर झालेला आहे। या सगळ्याबाबतची प्रतिक्रिया देण्यासाठी वेदांत नेव आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। वेदांत, 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, या सगळ्याबाबत आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? दीपक, आपण बघितलं तर मागील अनेक दिवसांपासून ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात होती आणि काही ठिकाणी आंदोलन सुद्धा केली जात होती आणि त्यानंतर अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला। कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यभरात ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते पाहता 10वी आणि 12वीच्या परीक्षेबद्दल काय करायचं याबाबत विविध बैठका सुरू होत्या। स्वतः शिक्षण मंत्र्यांनी स्थानिक आमदार असतील त्यांच्याशी सुद्धा बैठका केल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्यांनी आज चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर आता 12वीची परीक्षा मे अखेरीस होणार आहे, तर 10वीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पुरेसा वेळ मिळणार आहे। कारण आपण बघितलं तर ऑनलाईन शिक्षणामुळे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे आता हा वेळ सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे जेणेकरून त्यांची तयारी पूर्ण करता येईल आणि मे अखेरीस 12वीची परीक्षा त्यांना देता येणार आहे, तर जूनमध्ये 10वीची परीक्षा ही दिली जाणार आहे। आता संपूर्ण वेळापत्रक बोर्डाकडून लवकरच जाहीर केलं जाईल, कशा प्रकारे या परीक्षांच्या तारखा असतील। कारण आधी जेव्हा वेळापत्रक जाहीर केलं तेव्हा एप्रिल-मे मध्ये या तारखा होत्या, आता नव्याने हे वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। सोबतच आपण बघितलं तर CBSE, ICSE असतील त्यांच्या परीक्षा सुद्धा CBSE ची परीक्षा 4 मे पासून सुरू होणार आहे, म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होतात। त्यासाठी सुद्धा राज्य सरकार CBSEला पत्र लिहिते की ह्या सुद्धा परीक्षा जर पोस्टपोन होत असतील किंवा त्याबद्दल काही निर्णय घेतला जात असेल त्याची सुद्धा प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत। दीपक, वेदांत, यासोबत अन्य 10वी आणि 12वी सारख्याच अनेक महत्त्वाच्या ज्या परीक्षा असतील त्याबाबतचा काही निर्णय झालेला आहे का या बैठकीमध्ये, की फक्त 10वी आणि 12वी बद्दलचाच निर्णय घेण्यात आला? शालेय शिक्षण विभागाची ही बैठक होती ज्यामध्ये स्वतः शिक्षण मंत्री या मुख्यमंत्र्यांची चर्चा या सगळ्याबाबत करत होत्या। त्यामुळे आधी तर आपण बघितलं होतं 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यात आला होता की त्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येईल किंवा 1ली ते 8वी विद्यार्थ्यांची परीक्षा नसणार। त्यानंतर 9वी ते 11वी बाबत निर्णय घेण्यात आला आणि 10वी आणि 12वीचं नेमकं काय करायचं याबाबत विविध स्तरावर बैठका सुरू होत्या। मात्र मुख्यमंत्र्यांची शेवटची चर्चा होणार होती आणि आज मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षण मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर
हा निर्णय घेण्यात आला. आता उरलेल्या ज्या परीक्षा आहेत नक्कीच. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे निर्णय घेतील. मात्र जी महत्वाची बोर्डाची जवळपास 30 लाख विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देणार विद्यार्थी आहेत. होते. या सगळ्या त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना खरं तर हा निर्णय अपेक्षित होता की आपली परीक्षा नेमकी केव्हा होती आणि अखेर हा निर्णय झालेला आहे. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.